मराठी सीखोगे अगर सीखते सीखते तो बुढ़े हो जाएंगे। परिवहन अधिकारी के ऊपर कार्रवाई करो, जो हम लोग से पैसा ले लेके लाख लाख रुपया 2-2 लाख रुपया ले करके हम लोग को परमिट दिया गया है। एवढा एक जोर जबरदस्ती करू नका, कारण मराठी भाषेची सक्तीची जर भूमिका घेणार तो फार लोक अडचणीत येणार। बाकी सबका क्या होगा? जो हिंदुस्तानी है, जो यहाँ के रहवासी है, जिनके दादा परदादा सब चीज़ यहीं से है, उनका क्या होगा खाने पीने का? पुढचा जो प्रोव्हिजन आहे त्या जी आरमध्ये की समजा ते फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, त्यांच्या बॅचची जप्ती होईल आणि त्यांच्या लायसन्स पण जप्त होईल। ते त्यांच्या समोर एक उपासीचा संकट येऊ शकतो। 1 मई से महाराष्ट्र में अगर मुंबई में मराठी बोल सकते हो तो ही टैक्सी चला सकते हो, इसके ऊपर क्या कहोगे? क्या बोलेंगे साहब, तो समजा कोणी आंदोलन केला तर तो मराठी ऑटो रिक्षा चालक आहे त्याच्या विरोधात होऊ शकत नाही। जास्ती तुम्ही लोकांना भाषाचे नावाने एक त्यांच्यामध्ये विभेद करण्याचा प्रयत्न करू नका। अब उपाय क्या, कैंसिल करके चले जाएंगे और क्या भाई, टैक्सी कैंसिल करके चले जाएंगे और कोई बिजनेस देखेंगे, दूसरा बिजनेस देखेंगे। संजय राऊत खासदार यांनी मात्र तुमच्यावर टीका केलेली आहे। अचानक तुम्हाला रिक्षा चालकांचा आणि मराठीचा पुळका आलाय असं ते आरोप करतात। असं आहे सर्व ऑटो चालकांना, टॅक्सी चालकांना आवाहन करतो की तुम्ही आमचे नेतेवर विश्वास ठेवा। माजी खासदार आणि शिवसेना नेते संजय निरुपम एका अडचणीत सापडले। तुम्ही म्हणाल ही अडचण कुठली, तर अडचण अशी आहे की त्यांच्या पक्षाचे आणि मंत्री असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे। हे पत्र जी मराठीची सक्ती ऑटो रिक्षा चालकांवर केली जाते त्याच्या संदर्भात आहे। त्यांनी अशी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीची सक्ती केली जाऊ नये। मुळात आपण जर बघितलं तर प्रताप सरनाईक स्वतः असो किंवा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, हे सुद्धा रिक्षा चालक राहिलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हा निर्णय घेतला जातोय, ही गोष्ट अनेकांना पचत नाहीये। आज जे तुम्ही पत्र लिहिलंय त्याच्या मागची भावना काय तुमची? सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे, याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे। महाराष्ट्रामध्ये राहणारे जो लोक आहेत सर्वांना महाराष्ट्राची जो राजकीय भाषा आहे आणि बोलचालची भाषा आहे मराठी भाषा, ते भाषामध्ये बोललं पाहिजे, ते समजलं पाहिजे। पण जेव्हा आम्ही मराठी भाषेची सक्ती करतो तेव्हा आम्हाला एक समजलं पाहिजे की त्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे का। 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता। त्या GRमध्ये प्रत्येक ऑटो चालक, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकला मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानचा टेस्ट होईल। टेस्ट म्हणजे काय, ते जे सगळे ऑटो चालवणारे लोक आहेत आणि जो टॅक्सी चालवणारे लोक आहेत तो गोरगरीब आहेत आणि फार एज्युकेटेड नाही आहेत। त्यांच्याकडून भाषेच्या ज्ञानच्या तुम्ही टेस्ट घेणार आणि नंतर तुमचा एक पुढचा जो प्रोव्हिजन आहे त्या GRमध्ये की समजा ते फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, त्यांच्या बॅचची जप्ती होईल आणि त्यांच्या लायसन्स पण जप्त होईल। ते त्यांच्या समोर एक उपासीचा संकट येऊ शकतो, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे। यामुळे मी माझे जो मंत्री आहेत परिवहन मंत्री सरनाईकजी, त्यांना मी एक पत्र पाठवला की एकदम मराठी भाषा सगळ्यांना यायला पाहिजे, ही भूमिका चांगली भूमिका आहे, महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे आणि पक्षाची भूमिका आहे, माझी पण भूमिका आहे, तुमची पण भूमिका आहे। पण या भूमिकाच्या बरोबर मराठी भाषेची सक्तीची जी भूमिका घेणार तो फार लोक अडचणीत येणार। तो याच्यासाठी काहीतरी एक मध्यमार्ग काढला पाहिजे आणि तुम्ही एक काम चलाव मराठी भाषाचा आग्रह, कारण सगळ्यांना मराठी शिकण्याचा काहीतरी समजा एक प्रावधान केलं आणि व्यवस्था केलं तो चांगला होईल। पण एवढा एक जोर जबरदस्ती करू नका, कारण सगळे ऑटोवाले टॅक्सीवाले आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे, त्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे की कधी त्यांचा परमिट रद्द होऊ शकतो आणि त्यांच्यासमोर एक बेकारीचा संकट येऊ शकतो। यासाठी मी एक तुम्ही सांगितलं उडी मारला, तुम्ही उडी मारलेला आहे। पण आता हे प्रकरण एवढं वाढलेलं आहे की या ऑटो रिक्षा चालकांच्या ज्या संघटना आहे त्यांच्या वतीनं 4 तारखेला आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तुम्हाला एकतर मुळात माझा पहिला प्रश्न आहे की हे जे आंदोलन केलं जात आहे ते आंदोलन योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याला दुसरा प्रश्न असा आहे की मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी असं सांगितलं की हे आंदोलन करत असताना जर मराठी रिक्षा चालकांवर कोणी हात उगारला तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्हीही रस्त्यावर उतरू। सर्वप्रथम कोणी मराठी रिक्षा चालक, कोणी हिंदी रिक्षा चालक, कोणी तमिळ रिक्षा चालक असा होत नाही। रिक्षा चालकची काहीही जाती नाही, ते सगळे शेवटी भारतीय नागरिक आहेत
आणि शेवटी हिंदू आहेत, हिंदू म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. एक दुसरा, मला माझ्या जो पक्षाचे मुख्य नेते आहेत श्री एकनाथ शिंदेजी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचे जो परिवहन मंत्री त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की जे काही एक सक्तीचा विषय आहे ते सक्तीच्या विषयामध्ये काहीतरी नरमाई येईल, काहीतरी एक एक समजा एक मध्यमार्ग काढला जाईल आणि आंदोलनाची गरज नाही पडणार. एक समजा कोणी आंदोलन केलं तर तो मराठी ऑटो रिक्षा चालक आहे त्यांच्या विरोधात होऊ शकत नाही. रिक्षा चालक मराठी किंवा हिंदी होऊ शकत नाही. तो या मुंबईचा एक नागरिक आहे, महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि त्यांना भारतीय घटनेने एक उदरनिर्वाहाचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारामुळे ते काम करत आहेत, दोन रोटी कमावत आहेत. तो याच्यामध्ये जास्ती तुम्ही लोकांना भाषाचे नावाने एक त्यांच्यामध्ये विभेद करण्याचा प्रयत्न करू नका. ते सगळे आमचे लोक आहेत, तुमचे लोक आहेत, देशाचे लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत, मुंबईचे लोक आहेत. त्यांच्याबरोबर शासन उभे राहील, मला असा पूर्ण विश्वास आहे. संजय राऊत खासदार यांनी मात्र तुमच्यावर टीका केलेली आहे. अचानक तुम्हाला रिक्षा चालकांचा आणि मराठीचा पुळका आलाय असं ते आरोप करतात. असं आहे, गेल्या 30 वर्षापासून मी महाराष्ट्रात राजकारणात सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिकामध्ये मी काम केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे की जेव्हा गोरगरीब लोकांवर कधीही कुठल्या प्रकारचं संकट येतो, मी पहिला माणूस त्यांच्याबरोबर उभे राहणार आहे. तो पुन्हा एक आमचे ऑटो रिक्षा चालकवर एक संकट येत आहे, येऊ शकतो. यामुळे मी त्यांचा फोन आला, ते माझ्या ऑफिसमध्ये आले, भेटले, भैया कुछ करो, मदत करो, हम लोग बहुत तकलीफ में है. तो अशा परिस्थितीत हा माझी जबाबदारी आहे. एक राजकारणी किंवा समाजसेवी किंवा एक नागरिक होण्याचं, एक मनुष्यच्या नात्याने, माणुसकीच्या नात्याने माझी जबाबदारी आहे की गोरगरीब लोक, कमजोर लोक जर तुमच्या दारावर उभे असतात आणि काहीतरी मदत मागतात तर त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. याच्यामध्ये कोणाला काही राजकारण बघायचं आहे तर ते बघू शकतात, पण माझ्यासाठी हे राजकारण नाही आहे, लोकांची सेवा आहे. पण माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे रिक्षा चालक होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा काही काळ त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सुद्धा ऑटो रिक्षा चालवलेला आहे. हे दोघं जण ज्या क्षेत्रातून आलेले आहेत त्या क्षेत्रावर अशा पद्धतीची सक्ती ते लागू करतायत, हे कुठेतरी विरोधाभासी चित्र नाही आहे का? नाही, विरोधाभासी नाही. मला असा गर्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिकांना गर्व आहे की आमचे मुख्य नेते कधी ऑटो चालवत होते आणि ऑटो चालक होते. आमचे आजचे परिवहन मंत्री पण कधी काल एक ऑटो चालवण्याचं काम केलं. काही चूक नाही आहे. रोजीरोटी आणि उदरनिर्वाहासाठी एक 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 प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे, जे काही काम तुम्हाला भेटतो. आणि अशा परिस्थितीत मी सर्व ऑटो चालकांना, टॅक्सी चालकांना आवाहन करतो की तुम्ही आमचे नेतेवर विश्वास ठेवा. ते तुमचा जो दुःख आहे, दर्द आहे, पीडा आहे ते समजू शकतात आणि तुमच्या धंद्यावर, तुमच्या रोजीरोटीवर कुठल्या प्रकारचे संकट नाही येईल असा मी विश्वासून त्यांना सांगू शकतो. परंतु आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुमच्यासारखे नेते असो, सगळेच मोठे नेते आत्ताच्या घडीला या विषयावर बोलताना दिसत आहेत, या विषयावर आपली मतं मांडताना दिसत आहेत. पण चित्र असं दिसत आहे की येत्या काही दिवसांमध्ये, कारण 1 तारखेपासून ही मोहीम सुरू होणार आहे, 4 तारखेला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, त्या आंदोलनाला मनसेने एक इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, ज्याच्यामध्ये मराठी असो किंवा अमराठी असो रिक्षा चालक एकमेकांवर तुटून पडतील असं दिसून येत आहे. नाही, असं होईल नाही, असं होऊ शकत नाही. सगळे रिक्षा चालक एकमेकांना खूप प्रेम करतात. सगळे रिक्षा चालक एक ग्रुप बनवून, संघटन बनवून, युनियन बनवून एकमेकाबरोबर काम करतात. समजा ज्यांनी आंदोलनाची धमकी दिलेली आहे त्यांचे युनियनमध्ये फक्त उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक किंवा दक्षिण भारतीय रिक्षा चालक असं नाही आहे. त्याच्यामध्ये मराठी भाषिक पण आहेत, त्याच्यामध्ये गुजराती लोक पण आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत. मुंबई एक असा शहर आहे याच्या इकडे सगळे प्रकारचे लोक राहतात, सगळे काम करतात, सगळे मुंबईच्या विकासामध्ये एक योगदान देतात. कोणी एक रिक्षा चालवून योगदान देतो, कोणी टॅक्सी चालवून योगदान देतो, कोणी मोठा व्यापार करून योगदान देतो, कोणी फेरीचा धंदा करून योगदान देतो, कोणी फूल विकून योगदान देतो. तो सर्व प्रकारचे लोक इकडे येतात तर सर्व प्रकारचे लोक राहतात बरोबर. याच्यामध्ये जो राजकीय लोक आहेत ना ते एक काडीमाडी करतात. मला असं वाटत नाही की रिक्षा चालकांमध्ये एकमेकांच्या विरोधात काहीतरी कुठल्या प्रकारचा वाद आहे.
जो आमचे मराठी रिक्षा चालक आहेत त्यांच्या मनात पण, जो बाकी गैर मराठी अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांच्याबरोबर एक चांगला मत आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या मनात पण. तो हा फक्त राजकीय दृष्टिकोन आहे, बाकी त्यांच्या आतमध्ये जाणार ना तर सगळे बरोबर आहे. एक मराठीचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचे नेते संजय निरुपम यांना ही जी काही मराठी भाषेची सक्ती नाही मी म्हणणार, परंतु मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही जी काही मोहीम सुरू केली जाणार आहे त्या मोहिमेमध्ये ती कशा पद्धतीनं राबवली गेली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. कारण तुमचं मध्ये खरं तर सँडविच झाले असं म्हटलं तर हरकत नाही, कारण एकीकडे तुमचे हे सगळे मित्र किंवा तुमचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे तुमच्याकडे नजरा लावून आहेत आणि दुसरीकडे तुमचा पक्ष आहे ज्याची भूमिका तुम्हाला सोडता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ही जर मोहीम राबवायची तर ती कशा पद्धतीनं राबवली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे? हां, काही सँडविच किंवा बटाटा वडा आमच्या झालेला नाही आहे. आता असं आहे, मला माझ्या शासनवर आणि आमचे मुख्य नेतेवर पूर्ण विश्वास आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे मराठी भाषाचे प्रचार प्रसार करणारे लोक आहोत. माझा पूर्णपणे असा विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. पण जेव्हा आम्ही प्रचार प्रसार करण्यासाठी काही योजना राबवतो तेव्हा काही लोकांवर काही संकट येऊ शकतो का, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो का, त्यांना काही त्रास होऊ शकतो का, याच्यावर विचार केला पाहिजे. आणि याच्यावर विचार करताना लोकांना एक सोयीसुविधा भेटला पाहिजे आणि आमची भाषाचं पण संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे, एवढीच भूमिका आहे. मी माझ्या पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. कसं जाऊ शकतो? कारण माझ्या स्वतःची पण अशी भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी बोललाच पाहिजे. पण ज्यांना येत नाही त्यांच्यावर सक्ती लादण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे, एवढाच एक म्हणजे जुजबी मराठी आलं पाहिजे असं तुमचं बोलताना मराठी जे काही काम चलाव दुधबी जे काही सांगा, या महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारे काम करणारे लोकांची आता ही गरज आहे, म्हणजे त्यांची जरूरत आहे. असं की बेसिक एक मराठीची समज झाली पाहिजे तुम्हाला. मी पण जातो ना, मी जातो ऑटो रिक्षा मध्ये, ऑटो चालकांमध्ये आणि त्यांना सांगतो मी बस थोडासा मराठी सीख ले यार, क्या दिक्कत है इसमें, बस भैया हम कोशिश करते हैं, सीख नहीं पा रहे लेकिन सीखेंगे. हां, भाषा पर जोर दिला पाहिजे. भाषा बरोबर ऑटो रिक्षा चालकांमध्ये एक सिविक सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. मी जेव्हा जातो त्यांच्यामध्ये सांगतो मी कि कोई एक लेडी समझो बाहर खड़ी है और हाथ हिला रहे, तुम उसको छोड़ के निकल जाते हो, दॅट इज रॉन्ग. त्यांच्यामध्ये सिविक सेन्सचा मोठा प्रचार झाला पाहिजे सगळ्यांना. आणि एक जो लवकर पोहोचायचा जो एक त्यांच्यामध्ये एक हवस होतो, हां, तो त्याच्यामुळे खूप ॲक्सिडेंट पण होतो. मी त्यांना खूप सांगितलेलं आहे. दरवेळी जेव्हा मी ऑटो रिक्षाच्या मीटिंगमध्ये जातो, चालकांच्या मीटिंगमध्ये जातो, 2-3 गोष्टी मी आवर्जून सांगतो की तुम्ही जरा सिविक सेन्स डेव्हलप करा आणि जास्ती एकदम तेज चालवू नका. आणि जे काही महिला किंवा जो गरोदर महिला असतात, ते मुली असतात, बुजुर्ग असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांनी समजा तुम्हाला सांगितलं की बाबा मला घेऊन जा, तुम्ही कधीही त्यांना नकारू नका. हे सगळे आम्ही प्रचार पण करतो. तो भाषा बरोबर हा सगळे प्रचार पण झाला पाहिजे. शेवटी जो रिक्षा चालक आहे तो प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालक प्रत्येक शहराचा एक आयना असतो, ते दर्पण असतो. कोणीही बाहेरून येतो, सर्वप्रथम त्यांचा जो एक जो कन्फ्रंटेशन होतो, त्यांचा जो परिचय असतो, ओळख होतो, तो एक रिक्षा आणि टॅक्सी चालकांबरोबर असतो ना. तो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक समजा मुंबई या कुठल्याही शहराचे एक संस्कारचा एक प्रतिनिधी असतात. तर त्यांना या सगळ्या प्रकारचा संस्कार दिला पाहिजे. नक्की. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर संजय निरुपम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की त्यांची भूमिका ही त्यांच्या पक्षाच्या विरोधी भूमिका नक्कीच नाही, ते मराठीचा प्रचार प्रसार करण्याच्याच बाजूनं आहे. परंतु हे करत असताना ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यामध्ये एक सिविक सेन्स किंवा नागरिकांची सुरक्षा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे, त्यावर भर दिला गेला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं ते करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.